बोललात ना, दरवर्षी तुम्हाला एवढी क्वालिटी आणण्यासाठी नेमकं काय करावं लागायचं आणि या वर्षी कसं झालं होतं बायोनाईन्टीन वापरल्यामुळे? यावर्षी बायोनाईन्टीन वापरल्यामुळे सांगतो का तुम्हाला की आंब्याची म्हणजे पेरू एवढं साधन असतं, म्हणजे आपली सुपारी एवढी पोपळा म्हणजे पोपला एवढा आंबा असतो ना, हा. तेव्हापासूनच आम्ही बायोनाईन्टीन वापरलं होतं. ओके. त्याच्यामुळे आंब्या पहिलेपासच फ्रेश राहायला सुरुवात झाला. हम्म. आणि मुळात कसं की औषध इफेक्ट चांगला करायचा, कारण का त्याच्या झाडावरती थांबून राहायचं. हा. बाकीचं औषध कसं मारलं की परत बघायला गेलं की काय नाही, पण हे झाड ना वरून जरी पानं सुकली तर त्याचं आवरण खालून चांगलं ओळखपणच राहायचं जास्त ओके. वेळ. ओके. आणि फळासाठी तुम्ही जे बोललात ना की दरवर्षी तुम्ही काय करायचं, फळ स्वच्छ करण्यासाठी काय करायचं आणि ह्या वर्षी कसं होता? स्वच्छ करण्यासाठी आम्ही शॅम्पू आणायचो किंवा तो एक असा पंच भेटतो कापडाचा, कापसासारखा, हा. जो दुकानात भेटतो, हा. त्याने आंबे घासायचे घासायचे. किंवा कोलगेटची ब्रश घेऊन त्याच्यावरून ते अरे वरचं डाग बापरे, काढण्यासाठी मग ह्या वर्षी असं काय करायची वेळ आली का? यावर्षी असं काहीच नाही करायचं. क्या बात आहे, हा महत्वाचा